शिवाजी नाना बोराडे यांच्या ह्या प्रथम स्मृतीला अभिवादन करत असताना हे कुठेतरी आठवणींना उजाळा त्यांच्या ह्या पावन स्मृतीच्या अनुषंगाने होत आहे. प्रकाश काकांच्या निमित्ताने चालत असलेला श्रीमद भागवत महाकुंभ, या कुंभातील अमृतधारा रसपान करण्यासाठी शरीर साथ देत नसताना देखील प्रतिकूलतेमध्ये सुद्धा शेवटच्या क्षणामध्ये त्या कथेचा आस्वाद घेत आपली जीवनयात्रा ज्यांनी भगवंताच्या चरणी विलीन केली, त्यांची आठवण करणं आज अत्यंत गरजेचं आहे. आजही तोच चेहरा आपल्याला डोळे बंद करताना झळकताना दिसतोय. आणि त्यांच्या ह्या प्रथम वर्ष श्रद्धाच्या अनुषंगाने आपण सर्व एकत्रित आलेला आहात. गेलेली व्यक्ती आपल्याला पुन्हा आणता येत नाही. गेलेल्या व्यक्तीमध्ये जास्त आस लावून ठेवणं हे योग्यही नाही. जाणाऱ्या व्यक्तीची जे सत्कर्म असतात, जो पुण्यठेवा असतो, तो पुण्यठेवा आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी ती संचयन करून ठेवत असते. पंचमहाभूतांपासून जे शरीर एकत्र होतंय, जे शरीर तयार होतंय, तेच शरीर, तोच पुतळा एक दिवस विनाशाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षिती जल पावक गगन समीरा, क्षिती जल पावक गगन समीरा, जल पावक गगन समीरा, पंचरचित अधम शरीरा, पंचरचित अधम शरीरा, क्षिति जल पावक गगन समीरा. क्षिती जल पावत गगन समीरा. प्रभू रामचंद्र मेघनाथाच्या पत्नीला उपदेश करत असताना अत्यंत गोड उपदेश करतात. जेव्हा इंद्रजिताचं शरीर दारातीर्थी पडलं आणि शरीर पडल्यानंतर तीच दारा भगवंताला प्रश्न विचारते, देवा, एखाद्याचं सौभाग्य उजाडून अशा एखाद्या अबलेला जर तुम्ही वैधव्य प्राप्त करून देत असाल तर अयोध्या नरेश तुम्हाला म्हणावं तरी कसं काय? ब्रह्मांडाचा नायक भगवंत प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम म्हणावं तरी कसं काय? हा प्रश्न विचारला जातो. भगवंताने अत्यंत गोड उत्तर दिलंय. धर्माच्या रक्षणासाठी, धर्माच्या उत्थापनासाठी जर भगवंताचा अवतार होत असेल
तर दुसऱ्याचं सौभाग्य भगवंत कसे काय हिसकावून घेणार? भगवंत सांगतात, ज्या ज्या योनीमध्ये, ज्या ज्या शरीरामध्ये आपलं जीवन प्रस्थापित होतंय त्या काळापुरतंच त्या शरीराची मर्यादा असते. यदा कदाचित आपलं कर्म प्रारब्ध बलवत्तर असेल तर आपल्याला पूर्णतः आयुष्य प्राप्त होत असते. परंतु जर कर्माची गती जर गहन असेल तर अधांतरी जीवन संपवावं लागतं, थांबवावं लागतं, ज्याला कर्मविपाक अवस्था म्हणतात. आणि अशा कर्मविपाक अवस्थेमध्ये मेघनाथाचं जीवन संपतंय, त्या ठिकाणी मी फक्त निमित्त आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर हे पंचभूतांचं शरीर जर प्रत्येक भूतामध्ये जर विलीन होत असेल, त्याच्यामध्ये माझी गलती, माझा अपराध आहे तरी कोणता? आणि तू म्हणते तुझं सौभाग्य कोणीही कोणाचं हिसकावून घेऊ शकत नसेल. नाही, कारण ह्या मेघनाथाचा संबंध फक्त ह्या जन्मापुरता तुझ्याशी आहेत. वास्तवतः प्रत्येक जीवाचा पती हा भगवंत आहे. म्हणून कधीही पण आपलं कपाळ करंट ठेवू नये. लक्षात घ्या, कपाळाला गंध का असावा? गंधाचं कारण भगवंताचा एक वरद असतं, भगवंताचा स्वीकार. ज्या भगवंताने आपला स्वीकार केलेला आहे त्याची निशाणी म्हणजेच आपल्या कपाळावरचा गंध शोभताना दिसतोय. मग ज्या ज्या पद्धतीने आपण गंध लावतात त्या त्या अनुषंगाने आपण कोणाची भक्ती करतो, आपला आराध्य कोणता आहे, आपला पती कोणता आहे. पती शब्दाचा अर्थ फक्त मालक आहेत, लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत आपलं कपाळ सुशोभायमान दिसत नाही तोपर्यंत आपण कोणत्या देवाची आराधना करतो हे लक्षात येत नाही. एखादी माता जेव्हा आपल्या कपाळाला कुंकू लावते, ते कुंकू सांगतंय हिचा कुणीतरी मालक आहे. जर मग जीवनामध्ये आपला संपूर्ण प्रवास ज्या भगवंताच्या अनुषंगाने चालू आहेत, तो जर आपला मालक असेल तर आपल्या कपाळाला कुंकू नसावं का? गंध नसावा का? टिळा नसावा का? म्हणून ह्या शरीराचा मालक, ह्या शरीराला घडवणारा जो आहे त्याचा टिळा आपल्या कपाळाला कायम पाहिजे. कपाळ करंट नसावं. जेव्हा आपलं सर्वस्व जातं, एखाद्या मातेचं सर्वस्व जातं, ज्याला पती म्हणतात, सौभाग्य जातं, तेव्हा तीच माता कपाळाला गंध लावत नाही, परंतु बुक्का लावते किंवा केशरी गंध लावते. आपलं सौभाग्य गेलं, परंतु ज्याच्यामुळे आपल्याला सौभाग्य प्राप्त झालं, उरलेलं आयुष्य मी त्याच्यासाठी समर्पण करेल म्हणून कपाळी कुंकू लावलं जातं, नाही केशरी गंध लावला जातो किंवा बुक्का लावला जातो. इथून पुढची सगळी जबाबदारी कोणाची आहे? भगवंताची आहेत. आपला पती अजरामर आहेत. तारेला उपदेश करत असताना भगवंत सांगतात, हे शरीर शांत झालं परंतु तुझं कुंकू जसंची तसंच आबाधित आहे. म्हणून शरीर जातंय, हे शरीर जाणार आहे. स्वभावतः त्याचे गुण आहेत का विनाशाच्या दिशेने वाटचाल करते. आणि अशा परिस्थितीमध्ये जर यदा कदाचित आपण काय करायला पाहिजे? त्या शरीराचा शेवट मरणाने होतोय, मृत्यूने होतो. या शरीराचा शेवट मृत्यूने होतोय, परंतु आपल्या कर्माचा शेवट मात्र मृत्यूने कदापि होत नाहीत. कर्म जर चांगलं असेल तर पाठीमागे तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. बाबांचं शरीर शांत झालंय, कर्म शांत नाही. आज जर कर्मही शांत झालं असतं तर आज तुम्ही नाव घेण्यासाठी किंवा त्यांची आठवण करण्यासाठी या ठिकाणी आला नसतात. भिडेपोटी येणं वेगळं आणि त्यांच्या कर्माची आठवण होऊन येणं वेगळं. म्हणून काकांची, बाबांची ही पावन स्मृती, पावन आठवण करण्यासाठी आपण सर्व एकत्रित आलात. आपल्या मनातील भावना, भावधारा एक आदरांजली समर्पित करण्यासाठी त्यांच्या ह्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने सर्व एकत्रित आलात. आपण त्यांना श्रद्धांजली देऊया, परंतु भगवंताच्या नामचिंतनाने देऊया. एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि त्याच भगवंताचं नाव आपल्या मुखातून घ्यायचं आहे. हरी बोल. जय राम, श्री राम जय जय
राधी राधे हरि बोल श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री नाही काष्टाचा गुमान भ्रमरागोवी सुमन प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठी बाळा प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले तुका मने भावे बेने देवे आकारावे प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले कैलासवासी शिवाजी बाबा नाना बोराडे यांची ही पावन स्मृती, पावन अनुभूती, पावन आठवण, ज्याला आपण पुण्यस्मरण म्हणतो, ज्याला आपण वर्षश्राद्ध म्हणतोय, ती आठवण आपल्याला फक्त एक सांगते, आगा मर हा बोलून साहती परी मेल्यावरही रडती. माणसाला मरण नको आहे. मरो मरो सब कुछ कहे मरना न जाने कोय. वो स्वामी तुलसीदासजी म्हणतात, मरो मरो सब कुछ कहे मरना न जाने कोय. एक बार ऐसा मरो फिर मरना कभी ना आए. सगळे सांगतात ना, मृत्यू आहेत, मरण आहेत, मेला, शरीर शांत झालं, सगळे सांगतात. अरे परंतु ते मृत्यूची अवस्था, ते मरण कसं असतंय, कशा प्रकारे आहेत, कोणाला माहीत आहेत. मेल्याशिवाय नाही कळणार ना, नाही कळणार. मरण त्यालाच म्हटलं जातं, शरीराने पुन्हा येण्याची आवश्यकता पडत नाही, त्याला मरण म्हटलं पाहिजे. मेल्यानंतर शरीर पुन्हा नाही, परंतु आठवण जशीची तशीच आजतागायत आपल्याला पाहायला मिळते. 800 वर्ष होत आहेत. रामकृष्ण हरी. आमच्या ताई आल्यात.
मरो मरो सब कुछ कहे मरना न जाने कोई, एक बार ऐसा मरो फिर मरना न आए. 800 वर्ष होत आहेत विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, त्यांची अजूनही आठवण विसरायला कोणी तयार नाहीत. जो वरी चंद्र सूर्य स्थिरू तो वरी कीर्ती घट स्थिरू का. आजही आठवण काढली जाते. काय येते आठवण? यदा कदाचित तेच ज्ञानोबर आहे, तेच तुकोबर आहे जर आज आपल्यामध्ये येऊन बसलात तर आपण त्यांना ओळखू याची शाश्वती नाही. परंतु ज्ञानोबरायांनी कसं कर्म केलं, त्या कर्माची विचारणा, त्या कर्माचा विचार जर आपल्या समोर उभा राहिला तर आपल्याला ज्ञानदेवी आठवते, ज्ञानेश्वरी आठवते. त्याच ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी निर्माण केलेली चांगदेव 65 आठवते. जी 1400 वर्षाचे असणारे चांगदेव योगी आहेत, त्यांना उपदेश करण्यासाठी तीच ज्ञानेश्वरी आठवते. मुक्त अवस्था प्राप्त झालेली, ज्या मुक्त स्थितीला प्राप्त झालेल्या सिद्ध महात्म्याला आहेत, त्याही सिद्धाला उपदेश करणारा स्वतःचा अनुभव ज्ञानोबराय आपल्या पुढे प्रगट करतात. तो सिद्धासाठी, ज्याला अमृत अनुभव म्हणतात. हे कर्म आपल्याला आठवतं, त्यांचं शरीर नाही आठवणार आपल्याला. आपण आयुष्यामध्ये ज्या कर्माच्या अनुषंगाने प्रवास करत आहात ते कर्मच पाठीमागे शिल्लक राहतंय. म्हणून कैलासवासी ज्या परिवाराला शेवटची एक चांगल्या प्रकारची संधी ज्यांच्या अनुषंगाने प्राप्त होत आहेत, असा बोराडे परिवार, आमचे संदीप भाऊ असतील, अमित भाऊ असेल, त्यांच्या मातोश्री असतील, त्यांना त्यांच्या वियोगामध्ये, बाबांच्या वियोगामध्ये होणारं दुःख, ते दुःख तर आपण थोडंही वाटून कमी करू शकत नाही. परंतु ह्याच सत्संगानुसार, ह्याच सत्कर्माच्या अनुषंगाने कुठेतरी तीच सांत्वना, तेच बळ या निमित्ताने प्राप्त होईल, म्हणून हा केलेला खटाटोप आहेत. तुकोबाराय आपल्या अभंग संहितेतून गोड सांगतात, आईचं मुलांचं नातं कसं असतं, बापाचं मुलाचं नातं कसं असतं. जे बापाचं नातं असतं, जे आईचं नातं असतं, तेच नातं भगवंताचं आणि भक्ताचं असतं. भगवंताच्या आणि भक्ताच्या नात्याला जोडण्यासाठी आत्तापर्यंत दुसरा दृष्टांत, दुसरी उपमा संतांना आठवली नाहीत. आईबापांशिवाय दुसरी आठवणच येत नाही. काय येत नाही? मी सांगेन तुम्हाला, आतापर्यंत ह्या भूतलावर अनेक योनी जन्माला आल्यात, अनेक जीवजंतूंची निर्मिती होते. आहार, भय, मैथून सर्व योनीशी समसमान प्रत्येक प्रक्रिया प्रत्येक जीवामध्ये चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. एकमेव अशी किमया भगवंताच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे का ती भगवंताची किमया आत्तापर्यंत दुसऱ्या जीवनामध्ये आपल्याला, जीवामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. मी विनोदाने सांगतो, एखादा मुलगा जर घरात ऐकत नसेल, जास्त उन्हाळपणा करत असेल, साधारण 20-25 वयामध्ये आलात, सारखं बाहेर ऐकत नाही आणि ऐकत नाही, तेव्हा त्याच्या आईबापांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. आता मुलगा ऐकण्याच्या कॅपॅसिटीमध्ये नाहीत, आता त्याला सांगण्याच्या भानगडीत पडू नका. जोपर्यंत त्याचे 2चे 4 होत नाही तोपर्यंत हा आपल्या हातात येत नाही. आणि खरं बघा, जोपर्यंत एखादा मुलगा एकटा आहे, एकटा असताना त्याचा प्रवास जेव्हा चालू असताना त्याच्या खिशामध्ये किती पॉकेट मनी आहेत याचा विचार तो करत नाहीत. आलेला फक्त त्या खर्च करायचा. परंतु एकदा का त्याच्या डोक्यावर अक्षदा पडल्यात, अक्षदाचा परिणाम एवढा जबरदस्त आहे, तुम्हाला सांगेन मी. ज्ञानोबरायांनी एक खूप गोड असा दृष्टांत दिलेला आहे का नखाग्री वेळू लागे तो नखशिकांत व्यापी वेगे. जर यदा कदाचित अंगुष्ठाला, पायाच्या अंगठ्याला जर सर्पदंश झाला तर त्याचा सगळ्यात जास्त परिणाम मेंदूवर होत असतो, आपोआप चक्कर यायला सुरुवात होतात. तसं डोक्यावर एकदा का अक्षदा पडल्या, त्या अक्षदांचा परिणाम एवढा मोठा होतो का सगळं त्याचं जीवन बदलतं. बरोबर आहे ना?
अशी अवस्था होते. जेव्हा तो एकदा का त्या लग्नबंधनामध्ये पडला, आतापर्यंत खिशाचा विचार करत नव्हता, परंतु आता 1000 वेळेस खिशाचा विचार करतोय. 10,000 रुपये जर खिशात असतील तर 1 तासामध्ये उडवणारा पोरगा पाहिला तुम्ही, आणि त्याच पोरामध्ये जेव्हा परिवर्तन होतंय, 1000 रुपये खिशामध्ये असेल तर तो 1000 वेळेला विचार करतोय आता ह्या पैशाचं काय करायचं. आपली पाठीमागे जबाबदारी वाढली. आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे, त्याच्यासाठी आपल्याला जगायचं आहे. 2 वर्षांनी चिल्लर पार्टी घरात येईल, त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी सेविंग करणं गरजेचं आहे. जन्माला येणाऱ्या मुलाच्याही अगोदर त्याची LIC चालू करणारे सुद्धा काही महाभाग्यवान पाहायला मिळतात. आता प्रश्न तुम्ही एकदा विचारा त्यांना, एवढे काबड कष्ट, एवढी अवस्था तुम्ही कशासाठी अर्पण करतात? महाराज, आता मी एकटा नाही राहिलो. आत्तापर्यंत जेव्हा एकटा होतो तेव्हा मी स्वतःसाठी जगत होतो. आत्तापर्यंत मी स्वतःसाठी जगत होतो. इथून पुढे मात्र आता स्वतःसाठी जगायचं नाही. आता जगायचं ते फक्त बायका मुलांसाठी, आपल्या बाळांसाठी जगायचं ना. एकदा का मुलगा झाला, एकदा का मुलगी झाली. मुलगी एकदा जन्माला आल्याबरोबर पहिली तिची LIC काढली जाते का? पुढे तिच्या 18 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 25 वर्षानंतर आपण काय करणार आहोत? लग्न करणार आहोत. तिच्या लग्नामध्ये मोठा सोहळा साजरा करायचा, सगळ्या लोकांना बोलवायचं, सगळी मंडळी आली पाहिजे. याच्यासाठी तो बाप कधी विचार करतो? जन्माला आलेल्या लहान मुलीच्या त्याच बारशाच्या अनुषंगाने, त्याच जन्माच्या अनुषंगाने तो विचार करतो. बाप आई एकदा का आई बाप झालात, तिथून पुढं जीवन स्वतःसाठी नसतं. ते आपल्या मुलांसाठी असतं, आपल्या बाळांसाठी असतं. तिथून पुढे जगणारा बाप हा रामभाऊ नाही, हा श्यामभाऊ नाही, हा फक्त बाप असतो. आणि तोच बाप कशा प्रकारे जगतो हे आपल्याला ज्ञानोबाराय सांगतात, हे आपल्याला तुकोबाराय सांगतात. आणि म्हणून जीवनात जे आईबाप स्वतःसाठी जगले नाहीत, जी आई स्वतःसाठी स्वतःच्या पोटाला पिळा देते आणि आपल्या मुलांना घडवते, जो बाप स्वतःच्या जीवनाचा विचार करत नाही. विचार करा मग, ज्या मुलांचं जीवन एवढं चांगल्या प्रकारे सुसंघटित करून जो बाप आपल्या जीवनाची यात्रा संपवतोय, त्या बापासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे की नाही? त्या माईसाठी, त्या आईसाठी आपण काहीतरी बलिदान केलं पाहिजे की नाही? संपूर्ण जीवन ज्यांच्यासाठी समर्पित करतात, त्यांनी सुद्धा थोडीशी जाण ठेवण्यासाठी त्यांची आठवण काढणे गरजेचे आहे. त्यांची आठवण ठेवणं गरजेचं आहे. आपलं लहानपण उन्हाळ असतं. काहीच कळत नसताना देखील जे लहानपण काहीच कळत नाही, ते लहानपण आपल्या बापाला सांगतं, पप्पा तुम्हाला काहीच कळत नाही बरं का. कोण म्हणतंय? थोडंसं मराठी भाषेमध्ये थोडंसं खाली जर उतरलं तर त्याला मराठी भाषेत शिंगरू म्हणतात. शिंगरूच ना. 5-6 वर्षाचं पोरगं येत आहे, पप्पांजवळ म्हणतं, पप्पा तुम्हाला काहीच कळत नाही. पप्पा हे शब्द ऐकतो का मला काहीच कळत नाही. कळत असताना सुद्धा पप्पा त्या बाळाला म्हणतात, खरंच रे लेका मला काहीच कळत नाही बरं का, काहीच कळत नाही बरं का. तीच मुलगी येते, मस्त मस्त 2 वेण्या घातलेल्या असतात, खेळत खेळत बागडत येते आणि आई पुढे सांगते, आई याच्यावर सही करून टाक. अरे आहे तरी काय, आई तुला काहीच कळत नाही, फक्त सही कर. अरे ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, तुम्हाला लहानचं मोठं जे करतायत, जर त्यांना काही कळत नसतं तर तुम्ही एवढे मोठे झाले तरी कसे असतात? हा आरोप मुलं आपल्यावर करतात, तेच आईबाप त्यालाच म्हणतात. हा आरोप सिद्ध नसताना, योग्य नसताना सुद्धा तो आरोप पोटामध्ये घालतात आणि आपल्या मुलाबाळांसाठी तो आरोप सिद्ध करून दाखवतात की खरंच आम्हाला काही कळत नाही. सगळं कळत असताना सुद्धा जे आईबाप आपल्याला नकळत अपराधाची स्वीकारणा करताना दिसतात, त्यांना आईबाप म्हटलं जातं. मला वाटतं जर यदा कदाचित आपल्या आईबापांनी जर हा आरोप आपल्यावर केला तर मला वाटतं आपण आपल्या आईबापांचं ऐकणार कधीच नाही हे ऐकणार. परंतु लक्षात घ्या, पोरांनी केलेला आरोप सहन होतोय, आईबापांनी केलेला आरोप मात्र सहन होत नाही. नाळ बांधलेली आहेत ना त्या ठिकाणी, नाळ बांधलेली आहेत.
म्हणून त्या आईबापांसाठी काहीतरी जीवनामध्ये समर्पण गरजेचं आहे. ज्ञानोबा आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये खूप गोड सांगतात. का सोम सूर्यादी ग्रहणे येऊन करवती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. जीवनामध्ये अनेक पर्वकाळ येतात आणि त्या पर्वकाळाची ती पर्वणी मनुष्याने हातातून कधीही सोडू नयेत. आपल्याकडे सुद्धा पर्वकाळ येतोच ना नाशिकमध्ये, त्याला काय म्हटलं जातं? काय? सिंहस्थ पर्वणी, कुंभमेळा. 2-3 तिथी असतात, त्याच्यात जास्त तिथी असतात आणि त्या तिथीला गंगेमध्ये डुबकी मारण्यासाठी सगळे लोक जातात. गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जातात का? आपल्या जीवनातील पाप कमी व्हावं आणि पुण्याचा उदय व्हावा. यदा कदाचित काही कारणास्तव जर तो कुंभमेळा गेला तर दरवर्षी येणारे 3.5 पर्व अत्यंत महत्त्वाचे असतात. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, बलिप्रतिपदा ह्यासारखे जे 3.5 पर्व आहेत, या पर्व काळात जर एखादं कार्य आपण आरंभ केलं तर तेच कार्य काय होतं? सिद्धीला जातं. पर्वकाळ, या 3.5 पर्वामध्ये देखील आपल्याला जर वेळ मिळाला नाही तर दर 15 दिवसाला एक पर्वकाळ येतो. आपल्याला माहित आहे का? कोणता? एकादशी नाही, पर्वकाळ द्वादशी, दिली सामुग्री अम्मासी. जर जीवनामध्ये आपल्या परिवाराचा विचार करत असताना त्या दर 15 दिवसाला जर पर्वकाळाच्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी जर अन्नदान केलं तर आपल्या कुळातील जेवढे गेलेले व्यक्ती पितर आहेत त्यांच्या त्या अन्नदानाने, त्या अन्नदानाचा परिणाम त्यांच्या जीवनावर होऊन त्यांना त्या अन्नदानाचं फळ प्राप्त होत असतं. दर 15 दिवसाला येणारा पर्वकाळ, एकादशीला अन्नदान करू नका, नाहीतर म्हणाल महाराजांनी सांगितलं. दर 15 दिवसाला येणारा तो पर्वकाळ असतो. एक शीत दिधले अन्न, कोटी कुळाचे उद्धरण. सगळं करा तुम्ही, परंतु जर अन्नदान सगळ्यात महत्त्वाचं आहे. भुकेली या अन्न दान दिलं पाहिजे, अन्नदान करणं गरजेचं आहे. तो पर्वकाळ प्रत्येकाच्या जीवनात आहे, परंतु लक्षात घ्या, मुलाच्या आणि मुलीच्या जीवनातील फक्त एकच पर्वकाळ अत्यंत महत्त्वाचा असतो. जेवढ्या पर्वकाळाचा विचार तुम्ही केलात त्याही पर्वकाळापेक्षा कितीतरी पट श्रेष्ठ जो पर्वकाळ असतो, तो पर्वकाळ म्हणजेच का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आई जात असताना पुन्हा पुन्हा आपल्या बाळाला आवाज देते, त्यावेळेस भगवंताची आठवण येत नाहीत. बाप जात असताना पुन्हा पुन्हा आपल्या बाळाला आवाज देतोय, बाळा जवळ ये, बाबा बाळा जवळ ये, बाबा जवळ ये बाळा. आवाज देतो बाळाला आवाज दिला जातोय. परंतु लक्षात घ्या, कधी कधी त्यांच्या म्हातारपणामध्ये किंवा काही थोड्या चुका घडतात आणि त्या चुका आपल्या मुलाच्या सहन होतील, बापाच्या सहन होत नाहीत. त्या चुका मनामध्ये धरून कधी कधी मुलं आईबापांपासून दूर राहतात आणि त्यांचा अंतकाळ फक्त भगवंताही पेक्षा मुलाची याचना करताना पाहायला मिळतोय. आपला मुलगा आपल्या जवळ राहावा. आपली मुलगी, बोलत नसलेली मुलगी जेव्हा जवळ येत नाहीत ना, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. अरे हिला आपण घडवलं, एकदा माझ्या अक्काने आवाज दिला पाहिजे, माझ्या ताईनं मला माझ्या जवळ येऊन डोक्यावरून हात जरी फिरवला ना बाबाच्या, मी सुखाने डोळे बंद करायला तयार होईल. बापाला अपेक्षा देवाची नसते, बापाला अपेक्षा संतांची नसते, बापाला अपेक्षा फक्त आपल्या बाळाची असते, आपल्या मुलीची असते. आणि तो पर्वकाळ तेवढी जरी इच्छा आईबापांची पूर्ण केली ना, मरणासन्न अवस्थेत पडलेला बाप, मरणासन्न अवस्थेत पडलेली आई, त्या काळात फक्त मुलगा जर जवळ असला, मुलगी जर जवळ असली ना, एवढं मरणप्राय होणारं दुःख, सगळ्यात मोठं दुःख, मृत्यूचं दुःख सहन करायला ते तयार होतात आणि आनंदाने डोळे मिटत फक्त आशीर्वाद देतात, माझ्या बाळाचं देवा कल्याण करो, मी कितीही मोठ्या दुःखात असलो तरी चालेल, फक्त माझा बाळ सुखात राहिला पाहिजे. याला आईबाप म्हणतात, याला आई म्हणतात, याला बाप म्हणतात. आणि त्याच काळात
त्यांचं अर्धोद्वयी क्रिया अंत्यक्रिया त्यांचं दशक्रिया 13व 5.5 महिने आणि वर्ष श्राद्धाचा जो विधी आहेत मुलींकडनं जर व्यवस्थितरित्या पार पडला तर तोच पर्वकाळ त्यांच्या जीवनातील असतो. आणि आज हा पर्वकाळ आमचे संदीप भाऊ असतील, अमित भाऊ असतील, त्यांच्या भगिनी असतील, त्यांचा संपूर्ण परिवार असेल, अत्यंत गोड त्यांचा विधी पार पडलात आणि आज बाबांची पुढची यात्रा आरंभ होणार आहेत. त्या यात्रेला कुठेतरी सांत्वना देण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व एकत्रित आलात. एकदा पुनश्च आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या चिंतनाला आरंभ करतो. जीवनाचे 2 तट आहेत. जीवनाच्या 2 तटावर आपला प्रवास चालू आहेत. ही गंगा आहेत, वाहती गंगा, ज्याला भवसागर म्हणतात, भवगंगा म्हणतात. या भवगंगेला जोपर्यंत भावगंगा आधार देत नाही तोपर्यंत ह्या भवसागराचा विचार आनंदामध्ये कदापि होत नाही. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी, जैसी सुखनिदरा अंथरुणी अंगळाच्या. भवसागराला तरुण जाण्यासाठी फक्त एकच पर्याय आहेत आणि तो म्हणजे भाव. म्हणून जीवनात येणाऱ्या ह्या भवगंगेचा विचार करत असताना 2 तटांच्या अनुषंगाने हे गंगेचा प्रवास चालू आहेत. माणसाच्या जीवनाची ही भवगंगा कशा प्रकारे आहे? एका बाजूने सुखाचा विचार केला जातो आणि एकाच्या बाजूने दुःखाचा विचार केला जातो. कधी कधी थोडंसं सुख मिळतं, कधी कधी थोडंसं दुःखही मिळतं आणि ह्या सुखदुःखांच्या प्रवासातून कुठेतरी धीट होऊन भगवंताच्या प्राप्तीसाठी माणसाने प्रवास केला पाहिजे. सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है वो पाओ, कभी दुख कभी छाओ, कभी दुख कभी छाओ. ऊपर वाला आशा फेंके नीचे चलते आओ, कभी दुख कभी छाओ, कभी दुख कभी छाओ. सुख आणि दुःख या 2 गोष्टीतून जीवनाचा प्रवास चालू आहे. कधी सुख येतं, कधी दुःख येतं. सुख आलं की थोडंसं मनाप्रमाणे झाल्यासारखं वाटतं. दुःख आलं की भगवंताला कुठेतरी नाव ठेवण्यासाठी, दोषारोपण करण्यासाठी मनुष्य प्रवृत्त होतो. मी असं काय भगवंताचं वाईट केलं, काय केलं वाईट, आरोप केला जातो. वास्तवता जर विचार केला तर आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला सुखही येतात, सुखही उपभोगायला मिळतात आणि दुःखही उपभोगायला मिळतात. भगवंत त्या ठिकाणी काहीच करत नाही. आपल्या कर्मानुसार आपल्या जीवनाची परिस्थिती प्रवास चालू आहेत आणि तो प्रवास अनुभवत असताना जर यदाकदाचित सुखाप्रमाणे दुःखाचाही विचार जर मनुष्याने प्रकर्षाने केला तर त्या दुःखाचे चटके मनुष्याला कदापि भेटणार नाहीत. दुःखाचा आनंद ज्याप्रमाणे आपण घ्याल
त्याचप्रमाणे सुखाचाही विचार जेव्हा जीवनात येईल तेव्हा दुःख कधीही त्रास देणार नाहीत. चालता चालता रस्त्यामध्ये 1,00,000 रुपये भरलेली पिशवी सापडली आणि पिशवी सापडल्यानंतर एवढा आनंद होतो, तो आनंद मला वाटतं लवकर कोणापुढे व्यक्त केला जात नाही. कारण का, सापडलेली पिशवी जर एखादा व्यक्ती असेल आणि त्याचीच असेल तर लोक सांगायला धजणार नाही पुढे. परंतु मला वाटतं 1,00,000 सोडा, खिशातील 1,000 रुपये 500ची नोट जर कुठेतरी पडली तर 15 दिवस भूक अन्न गोड लागत नाही. का, मेहनतीचे पैसे होते हो. पुन्हा पुन्हा सांगतो, लोकांना 500 रुपये हरवले हो. कोणी पाहिले का सांगा ना. कोणीतरी 1,000 रुपये कोणीतरी सांगतं का. दुःख मनुष्य जास्त लवकर व्यक्त करतो, सुख मात्र नाही. सुखाची परिस्थिती सुख अनुभवताना कटू वाटतं आणि दुःखाचा विचार करत असताना दुःख व्यक्त करायला कुणी तयार होत नाहीत. असणारं सत्य आपण प्रगट करण्यासाठी प्रवृत्त होत नाही. असणारी असत्यता मात्र लवकर लोकांपुढे प्रगट करण्याचा प्रयत्न मनुष्य करत असतो. आमच्या गुरुजींनी एक खूप गोड दृष्टांत सांगितला आहे. माणसाचे येणारे हे संबंध, ह्या परिस्थिती आपल्या कर्मानुसार येत असताना फक्त थोडंसं शांत राहावं, ज्याला संयमन म्हणतात. ते संयमन मनुष्याच्या जीवनात जर असेल तर मनुष्य सुखदुःखांच्या भानगडीमध्ये कदापि अटकणार नाहीत. काय, काहीच नाही. त्यांनी सांगितलं, सकाळी उठल्याबरोबर यदा कदाचित तुम्ही रामकृष्ण हरी नाव घेतलं नाही म्हणजे घेतलंच पाहिजे. भगवंताचं उठल्या उठल्या चिंतन आपल्याकडनं झालंच पाहिजे. सकळ मंगळ निधी रामकृष्ण हरी. भगवंताचं नाव सकाळी उठल्याबरोबर आपण घेतलं पाहिजे. आरंभिया वडिया दरे आले नाम, तेने सकळ सिद्धी झाले जगी पूर्ण काम. म्हणून प्रत्येकाने उठल्या उठल्या कोणतेही कार्य आरंभ करत असताना आपल्या शय्येवरून बेडवरून उठतानाच कमीत कमी एकदा तरी रामकृष्ण हरी म्हणावं. एकदा नाही, दिवसभर चिंतन असावं. परंतु उठल्या उठल्या पहिल्यांदा भगवंताचं नाव, आय 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 चहा, तो नाही, त्याचे आठवण कदापि होऊ नये. अगोदर भगवंताचं नाव मुखात आलं पाहिजे. भगवंताचं नाव नाही आलं तरी चालेल, म्हणजे घेऊ नये असं मला म्हणायचं नाही. संतांची आठवण उठल्या उठल्याबरोबर झालीच पाहिजे, नाही झाली तरी चालेल. फक्त आमच्या गुरुजींनी सांगितला, हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. उठल्या उठल्या फक्त त्या वाक्याची आठवण ठेवा. ये भी दिन बीत जाएंगे, ये भी दिन बीत जाएंगे. एवढी जर आठवण ठेवली तर येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला मनुष्य धैर्याने निभावतो. सुख जर असेल, समोर सुख जर असेल तर फक्त लक्षात ठेवा, जास्त सुखाने होरपळून न जाता आठवण ठेवा, ये भी दिन बीत जाएंगे. हे सुख कायमच टिकून राहील सांगता येत नाहीत. परिणामता याची परिणिती दुःखात सुद्धा होऊ शकते. 2 कोटीची इमारत बांधली. एका संत महात्म्याला ते इमारत पाहण्यासाठी घेऊन गेलात. संत महात्म्याने इमारत पाहिली. इमारत पाहिल्यानंतर अत्यंत सुंदर विलोभनीय इमारत, सगळीकडे फर्निचर केलेलं, आजूबाजूला चांगल्या प्रकारे पडदे लावलेले, अनेक प्रकारच्या दिव्यांनी ती इमारत जगमगताना दिसतीये. महाराजांनी सगळी इमारत पाहिली, महात्म्याने इमारत पाहिली आणि पाहिल्यानंतर सगळीकडे कमीत कमी 1 ते 1.5 कोटी सगळा बाकीचा वास्तुशांतीचा कार्यक्रम त्याने ठेवला. महात्म्याने सांगितलं, हा कार्यक्रम करू नका. म्हणे झालं काय. म्हणे ह्या सुखामध्ये कुठंतरी विरजन पडण्याची दाट शक्यता वाटते, माझा अनुभव सांगतो. परिणामतः त्या एवढ्या मोठ्या इमारतीच्या मालकाला राग आलात. अरे म्हणे, तू महात्मा आहेत की काय, तुझा आदर आतिथ्य करण्यासाठी तू मला या इमारतीत आणलं. अवास्तव शब्द बाहेर पडायला लागले. महात्मा
वाईट वाटलं. आपण याला चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला आणि बहुतेक चांगलं सांगणं पटत नाही, नाही का? आवडत नाही कोणाला, नाही पटत. तुम्ही खोटं बोला, रेटून बोला. हां, नसतं काही गुण नसताना सुद्धा जर त्याची स्तुती जर चांगली केली तर त्याला बलं वाटतं. मूर्खाला मूर्ख म्हटलेलं कधीही चांगलं वाटत नाही. म्हणून संपूर्ण महाभारतामध्ये दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णाने दुर्योधन कधीच म्हटलं नाहीत, सुयोधन म्हटलं होतं. आपण दुर्योधनाच्या पंक्तीत बसावं की अर्जुनाच्या पंक्तीत बसावं हा आपापला स्वतःचा वैयक्तिक विचार. इमारतीला नाव ठेवण्यात आलं, सांगितलं ही इमारत जी सुख, ज्या सुखाचा विचार तू करत आहे, ज्या आनंदाचा विचार करत आहेत, कुठेतरी ह्या आनंदाला विरजन पडण्याची दाट शक्यता आहेत. अवास्तव शब्द बोलले जातात आणि त्या महात्म्याला विना पूजेशिवाय घराच्या बाहेर काढलं जातं. आणि घराच्या बाहेर काढल्यानंतर काय अर्धा पाऊण तासामध्ये सोसाट्याचा वारा सुटतोय. मस्त दिवे लावलेले असतात ना, सोसाट्याच्या वारामध्ये परिणाम होता. वारामध्ये इमारतीत घुसत असताना त्याच वाऱ्याचा संबंध एका पडद्याशी येतोय. पडदा उडत 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 दिव्याला लागतोय. दिव्याला लागल्याबरोबर पडदा आगीने पेटला जातो. आगीचा डोंब उसळतोय आणि आगीचा डोंब उसळल्यानंतर इकडे आनंद चालू आहेत आणि इकडे इमारत पेटली जाते. परिणामतात ती इमारत जशी पेटली जाते, इकडे तिकडे पाहता पाहता पाण्याची व्यवस्था करता करता तिचं रूप एक उग्र रूपामध्ये, एक अग्नीचं तांडव त्या ठिकाणी प्रस्थापित होतंय. आणि तेव्हा मात्र महात्म्याची आठवण येते. महात्मा सांगत होता, जास्त सुखाने होरपळून जाऊ नये बरं का, सुखाने होरपळून जाऊ नये. सावध केलं जातं, सावध करता संत महात्मे. दुख में तड़पो नहीं, सुख में फूलो नहीं. दुख में तड़पो नहीं, सुख में फूलो नहीं. प्राण जाए मगर काम भूलो नहीं. प्राण जाए मगर काम भूलो नहीं. मुरली वाले को मन से रिझाते चलो. मुरली वाले को मन से रिझाते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. गोपाल कृष्ण भगवान की जय. कथेची सवय पडून गेली ना. ये भी दिन बीत जाएंगे. सुख आलं ना, आठवणी ठेवा, हे सुख कधीतरी जाणार आहे. दुःखाने त्रस्त होऊ नका, कितीही मोठं दुःख असू द्या. अरे कधी कधी काय होतं माहीत आहेत का, शाळेमध्ये जर यदा कदाचित एक्झाम अवघड गेली, परीक्षा अवघड जर गेली, मुलांच्या डोक्यावर बर्डन येतं. एवढा वर्षभर अभ्यास केला, एवढा अभ्यास केला, एवढा अभ्यास केला, फक्त 70% 70 फक्त. नाही नाही नाही, काही मुलं ह्या टेन्शनच्या पर्यायाने शेवटी स्वतःमध्ये सुसाईड करण्याचा प्रयत्न करतात, जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात. पती पत्नीचे भांडणं झाल्यानंतर एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, रोजचं हे रडगाणं सुरू. आणि हे रडगाणं कुठेतरी शांत व्हावं म्हणून विचार केला जातो की आता जगायचंच नाही. एखादी स्त्री असेल, एखादा पुरुष असेल, हाच पर्याय शोधतात.
मी म्हटलं विचार करा ना तुम्ही, एवढे पर्याय भगवंताने ठेवले, फक्त जीवन संपवावं हाच पर्याय नाही. संकट आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करतात, संकट जीवनात येतात आपल्याला मोठं करण्याचा प्रयत्न करतात. संकटाशिवाय मनुष्य कदापिही मोठा होऊ शकत नाही. ज्याच्या जीवनात संकट नाहीत ना त्याचं नाव कोणीही घेत नाही, कोणीही घेत नाहीत. आज आपल्याला सीतामाई आठवते, जनकाची मुलगी म्हणून नाही आठवत, कारण जनकाच्या राज्यामध्ये 18 आयुष्य लक्ष्मी सरस्वती ही पाणी भरताना दिसते. ज्या जनकाच्या नगरीमध्ये संपूर्ण कौमार्य सीतामय्याने वेचलं, त्या जनकाच्या नगरीमध्ये तिनं सूर्य कधी पाहिला नाही. म्हणजे सूर्य उगवला नाही असं नाही, सूर्याची थोडी सुद्धा चटक तिला लागली नाही, दुःखाची चटक लागली नाही. एवढं ऐश्वर्य असताना तीच जनकाची नंदिनी सीता जेव्हा रामाची पत्नी होते आणि रामाची पत्नी झाल्यानंतर सुद्धा तिची आठवण कोणी काढायला तयार नाही. तीच सीतामय्या एवढ्या ऐश्वर्यात नांदत असताना देखील 14 वर्षे जेव्हा प्रभू रामचंद्रांसोबत फिरते, दुःख उपभोगते, वनवासामध्ये जाते, एवढ्या मोठ्या राजकन्येला जर दुःखाला सामोरं जावं लागत असेल, आपण तर भिकारी आहोत त्यांच्या पुढे, आपल्याकडे काहीच नाही, काहीच नाही. मग छोटे मोठे थोडेसे दुःख येतात आणि त्या दुःखाने जर आपण आपलं जीवन संपवण्यासाठी जर प्रवृत्त होत असाल तर खरं आपल्या जीवनाचं महत्त्वच आपल्याला कळालं नाही. दुख में मत घबराना पंछी, ये दुख जगता में लागे. दुख में मत घबराना पंछी, ये दुख जगता में लागे. चाहे भीड़ बड़ी अंबर पर उड़ना तुझे अकेला है. चाहे भीड़ बड़ी अंबर पर उड़ना तुझे अकेला है. चाहे भीड़ बड़ी अंबर पर उड़ना तुझे अकेला है. चाहे भीड़ बड़ी अंबर पर उड़ना तुझे अकेला है. एखाद्या पक्षाला जरी आकाशामध्ये भरारी मारायची असेल तर तो दुसऱ्यांचा आधार घेत नाही. जोपर्यंत स्वतःचे पंख हलवत नाही तोपर्यंत तो आकाश मंडळामध्ये विरहार कदापि करू शकत नाही. तसं जीवनाचा विहार, जीवनाचा प्रवास जोपर्यंत संकटाच्या 2 पंखांनी होत नाही, सुरुवात होत नाही, तोपर्यंत आपला विचार कोणी करणार नाहीत. येणारे संकट आपल्याला मोठं करण्यासाठी येतात, येणारे संकट आपल्याला सावध करण्यासाठी येतात, येणारे संकट आपल्याला सोन्यासारखी चकाकी देण्यासाठी येतात. ज्याच्या जीवनात संकट आहे त्याच्या जीवनाचं सोनं पाहायला मिळतंय. एकही असा एकाचाही विचार दाखवा का त्याच्या जीवनात संकटांनी त्यांना मोठं केलं नाही. आपण गौतम बुद्धांचं नाव कायम ऐकतो. गौतम बुद्धांचं चरित्र, अगोदरचं चरित्र पहा. अरे एकदम विलासामध्ये, भोग विलासामध्ये जीवन अडकलेलं, काहीच कमी नाहीत,
तोपर्यंत त्यांचं नाव कोणी घेत नाही. आणि जोपर्यंत स्वतःचा सर्व संघ परित्याग करून एका वटवृक्षाखाली भिक्षा मागण्यासाठी एका साधू वेशामध्ये जातात, तेव्हा तेच गौतम बुद्ध सगळ्या जगताला बोध देतात. सगळ्या जगताला सगळं सर्वं शून्यम शून्यम सर्वं क्षणिकम क्षणिकम हे बोध वाक्य जगतापुढे ठेवण्यासाठी अगोदर त्यांना सगळं झेलावं लागलं, संकटांना सामोरं जावं लागलं. हे संकट आपल्याला मोठं करतात, येणारे संकट आपल्याला मोठं करतात, परंतु त्या संकटापासून सावध करण्यासाठी एखादा सत्पुरुष जीवनात असावा लागतो. ही अत्यंत गरजेचं आहे. एखादा सत्पुरुष जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत त्या संकटातून कसं सावरावं. मला वाटते एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. गणितामध्ये मॅथ्समध्ये जर प्रवीण व्हायचं असेल तर ते असणाऱ्या पायऱ्या, सिद्धांत काय म्हणतात त्याला, स्टेप समजून घेण्यासाठी कोणीतरी एखादा टीचर, एखादा सर, एखादा शिक्षक आपल्या जीवनात असावा लागतो. जोपर्यंत त्या स्टेप लक्षात येत नाहीत तोपर्यंत ते गणित सुटत नाहीत. जीवनाच्या स्टेप लक्षात येण्यासाठी सत्पुरुषाची गरज आहे. आणि तो सत्पुरुष म्हणजे एखादा सद्गुरू असेल, एखादा ज्ञानोबरायांचा अभंग असेल, एखादा तुकोबरायांचा अभंग असेल, ज्ञानेश्वरीतील ओवी असेल का, ती जीवनाची स्टेप, ती पायरी आपल्याला सांगेल. आणि ती पायरी ज्याच्या जीवनात अवतीर्ण झाली, मिळाली का, त्याचं जीवन आपोआप सावरलं जाईल. म्हणून ह्या जीवनाच्या पायऱ्या सांगत असताना ज्ञानोबराय, तुकोबराय सांगतात आपल्याला का जीवनामध्ये अध्यात्माची जेवढी गरज आहे तेवढीच गरज व्यवहाराची आहे. ज्याचा व्यवहार चांगला त्याचा परमार्थ आपोआप चांगला होतो. ज्याचा व्यवहार भरकटला त्याचा परमार्थ सुद्धा आपोआप भरकटतो. माझे वाक्य अत्यंत महत्त्वाचे आहे, तुम्ही ऐका. आज जर तुम्ही देऊला गेलात तर मंदिरामध्ये जात नाही, तुकोबरायांच्या घरी जातोय, तुकोबरायांच्या घराचं दर्शन घेतात. आज जर तुम्ही आरणला गेलात, आरणला गेल्यानंतर सावता महाराजांच्या घराचं दर्शन घेतलं जातं, मंदिराचं नाही. मला प्रश्न विचारायचा आहे, जर त्यांच्या संसाराचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही 100-500 किलोमीटर जातात तर मग आपल्या संसाराचं दर्शन घेतल्यानंतर तेच प्रेम, तेच सुख आपल्यालाही प्राप्त व्हायला पाहिजे ना. आपण त्याच्यासाठी धडपड करायला पाहिजे. एवढे जीव तोडत तिकडं कशाला जायचं. लक्षात घ्या, त्यांचा व्यवहार एवढा चांगला आहे का त्यांचं घर, त्यांचा संसार न राहता तो परमार्थ झाला. आपला परमार्थ सुद्धा संसारामध्ये परिवर्तित होत असतो. म्हणून आपल्या घरीही कोणी त्या मंदिराच्या रूपाने येत नाहीत. आपली प्रत्येक प्रक्रिया, परमार्थातील देखील प्रक्रिया ही संसाराच्या अनुषंगाने आहेत. त्यांची संसारातील प्रत्येक प्रक्रिया ही परमार्थाच्या अनुषंगाने होते. म्हणून सावता महाराज प्रत्येक कामामध्ये सुद्धा भगवंताला शोधण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताला शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्या संसाराला सगळं जग नमन करते. आज कांदा मुळा भाजी 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 अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई सावत
पायी गोविंदा कळा सावता महाराजांचा संसार, आपल्या संसारातील प्रत्येक घटनेमध्ये ते भगवंताला शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्यांचा संसार परमार्थ झाला, त्यांचं घर मंदिर झालं. आज ते घर मंदिर नाही राहिलं, तो संसार राहिला नाही. त्या संसारासारखा आपलाही संसार होऊ शकतो. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आज हजारो मैल अंतर काटून जेव्हा आपण वृंदावनामध्ये जातात, त्याच गोपिकांचं ते प्रेम पाहिलं जातं. गोपिका प्रेम साधारणतः वेणू वाजत असताना, आपल्या सगळ्याचा घराचा कामधंदा करत असताना शरीर काम करताना दिसतंय. परंतु त्या गवळणींना जर विचारलं, जर यदा कदाचित तुम्ही त्या भगवंताच्या दर्शनाला जाल का न जाल, हा प्रश्न जेव्हा विचारला तर त्या गोपिका म्हणायच्या नाहीत, आम्हाला जायची इच्छा नाही. का जायची इच्छा नाहीत? सारखी आठवण इथे होते. त्याच्या आठवणीने, त्याच्या वेणुनादाने आम्ही त्याच्या प्रेमात पडलोय. जर वेणुनादाने जर त्याच्या प्रेमामध्ये एवढं पडलोय, त्याचं मुखकमल पाहिल्यानंतर किती प्रेम निर्माण होईल सांगता येत नाही. त्यांचा संसार हा परमार्थ झाला. त्यांच्या पायाची धूळ आज आपण आपल्या कपाळावर धारण करतो. याला संसारातील परमार्थ म्हणतात. ज्याचा व्यवहार चांगला त्याचा परमार्थ चांगला असतो. ज्याचा व्यवहार सफळ झाला त्याचा संसार सफळ झाला, त्याचा परमार्थ सफळ झाला. जीवनामध्ये तोच व्यवहार जोपासणं, सांभाळणं गरजेचं असतो. पत्नीने पतीचं कार्य देत असलेलं सहकार्य अत्यंत महत्त्वाचं असतं. मुलीने आपल्या कुटुंबाची शीलता, आपल्या कुटुंबाचं शालिन्य जपणं अत्यंत महत्त्वाचं असतं. बंधू राजाने आपल्या बंधू समवेत कसं वर्तन करावं याचा विचार करणं गरजेचं असतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करत 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 व्यावहारिकता जपत असताना प्रत्येक मुलाचं कार्य अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची सेवा, प्रत्येक व्यक्तीची सेवा त्याच्याकडनं घडणं गरजेचं आहे. मुलांना सांभाळत असताना तोच बापाप्रमाणे वागतो आणि आईबापांना सांभाळत असताना तोच जेव्हा मुलाप्रमाणे आचरण करतोय ना, ते आचरणच त्याचं कर्म त्याचा उद्धार करण्यासाठी कारण ठरतंय. का करावी सेवा? आपल्याला जेव्हा कळत नव्हतं तेव्हा आपले आईबाप आपला सांभाळ करतात. मग त्यांना जेव्हा कळत नाही तेव्हा त्यांचा सांभाळ तरी कोणी करावा? आपलं बालपण आणि त्यांचं तारुण्य असतं, त्यांचं म्हातारपण, त्यांचं बालपण असतं, आपलं तारुण्य, त्यांचं सेवा करण्याचं, आईबापांचं कर्तृत्व निभावण्याचं ते कार्य असतं. लहानपणी आपल्याला कळत नाही तेव्हा सगळ्या गोष्टी चुकत असताना सुद्धा आईबाप आपल्याला सांभाळतात, आपल्याला मोठं करतात. लहानपण आठवण आपलं जेव्हा लहानपण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतंय तर एवढा उन्नाडपणा, एवढ्या चुका, एवढे अपराध आपल्याकडनं घडतात. कितीही मोठे अपराध जरी घडले तरी ते आईबाप म्हणतात आमचा बाळ्या खूप चांगला आहेत बरं का,
चांगला आहेत बरं का, त्याच्यासारखा पोरगाच नाही बरं का. सगळ्या गावाला टाहो पुढून पुढून पुन्हा पुन्हा सांगतात. कितीही गावामध्ये त्याची अपचर्चा असू द्या, कोणीही अपशब्द बोलू असू द्या, परंतु त्याला बाळासाहेबच सगळे म्हणतात घरातील लोक. आईबाप जर मला वाटतं आपल्या सगळ्या चुका दाबून जर आपले आईबाप आपल्याला मोठं करत असतील, मग त्यांच्या म्हातारपणामध्ये स्मृतिभ्रंशात बुद्धी नाशो, म्हातारपणात बुद्धी साठी बुद्धी नाठी, बुद्धी काम करत नाही करत. आणि अशा वेळेस जर तुम्ही त्यांचा सांभाळ करत नसाल तर मला वाटतं आपल्यासारखं अधपती जीवन कोणाचं नाही. एक लेखक त्याच्या जीवनातील परिचय देतो. 1962 दरम्यान आपल्या संपूर्ण भारतवर्षामध्ये दुष्काळ पडला होता. आणि दुष्काळ पडल्यानंतर परिणाम असा होतो की त्या दुष्काळाची झळ प्रत्येक कुटुंबाला लागली, प्रत्येक परिवाराला लागली. आईबाप खडी फोडण्याचं काम करायचे, रस्त्याची खडी फोडण्यासाठी जायचे आणि खडी फोडत 2 पैसे मिळाले का त्या 2 पैशातून आपल्या कुटुंबाला सांभाळायचं. साधारणतः 7वी-8वीला असलेला तो पोरगा बाप जवळ आला. लेका म्हणे काय शाळा शिकून काय करतो म्हणे, कशाला शाळेत जातो, शाळेत जायची काय गरज आहे, तू जर कामाला आला तर अजून 2 पैसे जास्त मिळतील आपल्याला, आपल्या परिवाराला सांभाळता येईल, आपला परिवार सांभाळता येईल, आपल्या परिवारासाठी आपण काबाड कष्ट केलं पाहिजे. बाप डोक्यावरून हात फिरवत सांगतो, कारण परिस्थिती अवघड ना, नाही परिस्थिती तेवढी सहकार्य करायला तयार नाहीत. पोरगं हट्टाला पिटतं, नाही बाबा उद्या मला 2 रुपये पाहिजे, पुस्तकं घ्यायची आहेत, शाळेची फी भरायची आहेत, तुम्हाला पैसे द्यायला लागतील, मी कामाला येणार नाहीत, तुम्हाला तिकडं मरायचं तर मरा, मी येणार नाहीत. पोराचे शब्द ऐकल्यानंतर बापाला राग येतो. परिस्थिती माणसाला मजबूर करत असते बरं का. परिस्थिती आपल्याला काही गोष्टी काही चुका करण्यासाठी मजबूर करते. ज्या मुलावर आत्तापर्यंत बापाने हात उगारला नाहीत, राग येतो, हाताच्या बाहेर सावरल्या जातात, बाहेर सावरून एवढा बेदम मारला जातो, निळागार पोरगा होतो. हाताची ओळची ओळ उठलेली असतात पाठीवर, डोळ्यावर असे काळे वन पडलेले असतात, निळागार डोळा झाला जातो, पोरगं मारलं जातं. आई करत पोरगं तसंच उपवाशी झोपून जातं. आणि उपवाशी झोपलेलं पोरगं पाहत पोरगं झोपलेलं आहे, परंतु बाप झोपायला तयार नाहीत. आपल्याकडनं घडलेली चूक बापाच्या लक्षात येते. पोरगं जेवलं नाही म्हणून बापसुद्धा ताटाला बाजूला करतो आणि सांगतो मला ही भूक नाहीत. दिवसभर काबाड कष्ट केलेला बाप सकाळचं जेवण आणि संध्याकाळी कष्ट करूनसुद्धा भूक लागत नाही, कारण का पोरगं जेवलं नाही. सकाळी बाप उठतो आणि उठल्यानंतर परिणामतः त्याची पत्नी पटकन एका कबशीमध्ये चहा दिला जातो आणि बाप चहा पिता एक घोट घ्यायचा आणि सांगतो, बघ बरं का बाळ्या, उठला का त्याला सांग शाळेमध्ये जा, हे 2 रुपये त्याला दे, पुस्तकं घे, फीस भरून टाक, तुला कामाला यायची काही गरज नाही. सांगितलं जातं. झोपेचं नाटक करणं आणि झोपेमध्ये जाणं हे 2 बदल आपल्याला पाहायला मिळतात. पोरगं तोंडावर पांघरून घेत बापाच्या सगळ्या गप्पा ऐकत असतं. पत्नीला आपल्या आईला सांगत असलेल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या जातात आणि ऐकल्यानंतर परिणामतः पोरगं बाप गेल्यानंतर उठतो आणि उठल्यानंतर आईला विचारतोय, आई बाबा गेले का? आई म्हणते गेले बाबा. बाबा गेले का आई विचारतो आणि आईला म्हणतोय, आई हातोडं कुठं आहेत, घन कुठं आहेत, दे आला, मला घन पाहिजे, मला बाबांसोबत जायचं होतं, कोणत्या रस्त्याने गेले आई सांग. आता हे अगोदर त्याला माहीत आहे की बाप काय बोललेला आहे. आई म्हणते नको बाळा, तुझ्या बाबांनी सांगितलं की तू शाळेत जा, शाळेची फीस भर, तुला पैसे लागतात ना, शाळेचे पुस्तकं घेऊन जा, आता तू चांगला अभ्यास कर, तुझ्या बाबांनी तुला सांगितलंय ना. पोराचे शब्द वरून होते, बापाचे शब्द मात्र वरून नव्हते. बाप हृदयापासून म्हणत होता, मनापासून म्हणत होता, बाळ्याला पैसे दे आणि शाळेमध्ये पाठव.
पोराच्या हातातील घन आई हिसकावून घेते आणि शाळेमध्ये पाठवते. फक्त चहाच्या पाण्यावर गेलेला बाप जेव्हा पत्नी शिदोरी घेऊन जाते, पहिला प्रश्न विचारतो की टोपल्यात काय आणलेलं आहे? भूक लागली, असा बाप विचारेल का? अजिबात नाही. पहिला प्रश्न असतो, बाळ्या शाळेत गेला की नाही? पत्नी म्हणते हो, जेवण केलं आणि शाळेत गेला. तेव्हा मात्र त्याच्या भुकीचा ढोंग उसळतोय आणि पाठीमध्ये काय आणलं, लवकर दाखव, काय आणलं. तीच धोत्राच्या कुटक्यामध्ये बांधलेली ती भाकरी फोडली जाते. बाप 2 भाकरी खातो. संध्याकाळी घरी आल्यानंतर पहिला प्रश्न बाळ्याला हा असतो, बाळ्या शाळेची फी भरली का? पुस्तकं आणलीत का? कोणते पुस्तकं आहेत? दाखव ना. पुस्तकं हातात घेतल्या जातात आणि सांगतात, बाबा खूप मोठा साहेब हो तू. चांगला अभ्यास कर बरं का, चांगला अभ्यास कर बरं का. बापाच्या डोळ्यातील अश्रू पाहतात आणि बाप रडतो. का रडतो अजून बाळ्याला काही माहीत नाही. बाळ्याचा अभ्यास चालू होतो, चांगल्या प्रकारे अभ्यास चालू होतो. 10वीमध्ये बाळ्या चांगला उत्तीर्ण होतो आणि शहरामध्ये जातो. 4 वर्ष चांगल्या प्रकारे अभ्यास होतोय. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होतं. हाताची लेखणी जास्त वेळ थांबायला तयार नाही. हाताची लेखणी सगळा अनुभव जेव्हा व्यक्त करायला सुरुवात करते, सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या बाळ्याचं नाव होतं. सगळा महाराष्ट्र डोक्यावर घेतो. एवढी गोड लेखणी तुमची अशी कशी काय चालायला लागली, एवढी गोड? प्रतिकूल वातावरणामध्ये जीवन घडलंयत ना, प्रत्येक अनुभव पुढे उभा राहतो. तेव्हा काही लोक जवळ येतात आणि विचारू लागतात, तुमच्या जीवनाचा प्रवास कसा चालू झाला? ही लेखणी एवढी तुमची दरवळायला लागली, सांगा ना कसं, तुमचा अनुभव काय जीवनातला, तुमचा अनुभव, तुमचा परिचय द्या. ही लेखणी एवढी सुंदर लिखाण करण्यासाठी तुम्हाला कोणी प्रवृत्त केलं? तेव्हा शब्द फक्त बापाचा आठवतो. माझ्या बापाने निर्माण झालेली प्रतिकूलता जर जीवनामध्ये त्या काळात निर्माण केली नसती तर मी एवढा मोठा झालो नसतो. तुमच्या बाबांचं दर्शन होऊ शकेल का? दर्शन करण्यासाठी माझ्या बाबांचे फक्त शब्द शिल्लक राहिले. माझे बाबा आता शिल्लक दाखवण्यासाठी शिल्लक राहिलेले नाहीत. माझा बाप आता तुम्हाला पाहण्यासाठी राहिलेला नाहीत. अनेक प्रकारच्या हाल अपेष्टा सहन करून ज्या बापाने माझं जीवन घडवलं, तो बाप आता तुम्हाला दिसणार नाहीत. मग त्या बाबांचा परिचय थोडासा तुम्ही आम्हाला देऊ शकाल का? डोळ्यातील पाणी लेखणीच्या रूपाने लिहिण्यासाठी प्रवृत्त होतं आणि त्याच लेखकाच्या तोंडातून, त्या लेखणीतून शब्द बाहेर पडू लागतात. एका बाजूने डोळ्यातील शब्द शाईच्या रूपाने, डोळ्यातील पाणी शाईच्या रूपाने खाली दरवळतंय. पाणीही शाई, डोळ्यातीलही पाणी लिहिण्याचं काम करतं आणि लेखणीतील शाई सुद्धा लिहिण्याचं काम करते. आणि या दोन्हींच्या संमिश्रणातून जे लिखाण बाहेर पडतं, तेच चरित्र आपल्या बापाचं चरित्र दाखवण्यासाठी कारण ठरतंय. मला कसं तरी होत बाप लोकाचा बघताना, माझा तोया गोष्ट बापाची सांगताना, खमीज खवानी फाटलेला सोय दोऱ्याला शिवलेला माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिकाण सोडलेला आधी जत्रा गावाची बाप परवावी जुन्या फाटक्या
मळला विपिन असा कनवाळू बाप आम्हा सोडूनिया गेला आमचा जन्म कसा वनवासी झाला वनवासी झाला. ही लेखणी बाहेर जेव्हा पडते, हे शब्द जेव्हा बाहेर पडतात तेव्हा आपला बाप आपल्याला आठवतोय. 30-40 वर्ष थोडंसं पाठीमागे जाऊन पहा. आज सगळा बोराडे मळा ऐश्वर्याने भरलेला दिसतोय. सगळ्या बोराडे मळ्यामध्ये सगळं चांगलं आहेत. आता कशाची कमी नाहीत. थोडंसं 30-40 वर्ष जर पाठीमागे गेलात तर हीच परिस्थिती काय होते आपल्याला लक्षात येते. अनेक प्रकारच्या हाल अपेष्टांना तोंड देत 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 यांच्या सर्व परिवाराचा प्रवास आहेत. राहुल दादांनी मला काही थोडेसे गोष्टी सांगितल्या का आत्ता संदीप भाऊ असतील, अमित भाऊ असेल, परंतु 15 वर्षाच्या अगोदरचा जो काळ आहे तो अत्यंत हलाखीचा आहे. अवघड परिस्थिती असताना त्याच्यातून प्रवास झालेला आहे. मला वाटतं आत्तापर्यंत ते गिरणी चालवण्याचं काम करत होते. प्रत्येक घराघरामध्ये त्यांचा परिचय होता. हाल अपेष्टा कष्ट सहन करून ज्यांचं जीवन मोठं झालेलं आहेत ना, त्या कष्टांची त्यांना जाण असते. बाबांचा परिचय पाहत असताना या संपूर्ण बोराडे मंडळीची अवस्था अत्यंत बिकट होती. दिसत असताना नाशिकला एक संपत्तीचं लक्ष्मीचं घर मानलं जातं, परंतु परिस्थिती अवघड होती. ज्या काळाचा विचार केला तर त्या काळातून हे एक जीवन उजाडलेलं जीवन आहे, उदयाला आलेलं जीवन आहेत. आणि या जीवनामध्ये ज्यांनी संघर्षमय जीवन अनुभवलं, आत्ता तो संघर्ष संपला आहे. आता फक्त आनंदाने 2 घास आपणही खायचे आणि बाकीच्यांनाही द्यायचे. याच्यापेक्षा दुसरं काही काम ठेवलेलं त्यांनी शिल्लक नाहीत. मग त्यांच्या आठवणी पुन्हा पुन्हा आपल्याला उजागर करतात, सावध करतात. का जर त्यांचं समर्पण नसतं तर आज आपल्याला हे जीवन पाहायला मिळालं नसतं. आमचे गुरुजी कायम सांगतात, 95 वर्षाचं म्हातारं, 80 वर्षाचं म्हातारं जेव्हा आंब्याची कोय लावतं, आंब्याची बी लावतं ना, तेव्हा त्या म्हाताऱ्याला जाऊन प्रश्न विचारा का ह्या आंब्याचं झाड आता 20 वर्षांनी मोठं होणार आहेत, खाण्यासाठी तुम्ही शिल्लक राहणार नाहीत. हे कोणासाठी आहेत? कोणासाठी? म्हाताऱ्याच्या मुखातून शब्द निघतात, मी ज्या आंब्याची फळं खातो तो आंबा मी लावला नाहीत, माझ्या आजोबांनी लावला होता. आज त्या आंब्याची फळं जर मला चाखायला मिळतात तर माझ्याही नातवांना कोणीतरी आंबा लावून ठेवणं गरजेचं आहे. मी लावलेला आंबा माझा नातू खाईल, माझा बाळ खाईल. मी केलेलं चांगलं कर्म माझं मुलं त्याचा उपभोग घेतील. प्रत्येक आईबापाच्या मुखामध्ये शब्द हेच असतात. आणि आता सुखाने आम्ही मरायला तयार आहेत, कारण का मुलांचं सगळं चांगलं करून ठेवलं आहे. काहीच कमी ठेवली नाहीत. भगवंताने आता सुखाने नेलं तरीही काही हरकत नाही. हे शब्द फक्त आईबापांच्याच मुखातून निघतील, आपल्या मुखातून नाही निघणार. बाबा गेले, शिवाजी बाबा गेले, परंतु अजूनही त्यांची माता, मी त्यांच्या घरी भरपूर वेळात जाऊन आलोत, परंतु त्या परिवाराकडे पाहत असताना एक संघटित संपूर्ण बोराडे मळा आता ह्या 2 वर्षापासून एवढा जवळ आला आहे का एक संघटित कुटुंब कोणताही कार्यक्रम असोत, आजही या कार्यक्रमाला जी शोभा दिसते ही श्रीमंतीची नाहीत, या मनाच्या श्रीमंतीने सर्व समाज या ठिकाणी गोळा झालेला आहे. म्हणून ह्या परिवाराकडे पाहत असताना लक्षात येते, मनाच्या श्रीमंतीपेक्षा, पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अत्यंत महत्त्वाची आहेत. आज बाबा गेले, परंतु अजूनही आई हे अत्यंत अनमोल रत्न त्यांच्या जवळ आहेत. त्या मातेची सेवा त्यांच्याकडनं अत्यंत चांगल्या प्रकारे होते आणि ती घडत राहोत. का बाप गेल्यानंतर आई दोघांचंही कार्य निभावते. बापाचंही कार्य आणि आईचंही कार्य निभावण्याची ताकद फक्त आईमध्ये असते, बापामध्ये नसते. भर तारुण्यामध्ये एखाद्याची पत्नी जाऊ द्या आणि छोटे छोटे लहान मुलं असू द्या, 10व्याच्या दिवशीच विचार केला जातो,
लहान पोरं वनवासी झाले, बिचाऱ्यांची आई गेली. आता रामभाऊनी ठरवलं पाहिजे का असं एकटं राहू नये, एकटं राहू नये. एकटं काय केलं पाहिजे? 5.5 महिन्याचा कार्यक्रम उरकलं जातं. हे पोरांसाठी नसतं, पोरांसाठी नसतं, हे कोणासाठी असतं? त्याच्यासाठी असतं, सगळं त्याच्यासाठी असतं. का? त्याचं कारण मी तुम्हाला सांगेल. बापाला आई होणं खूप कठीण जातं. बापाला आई होऊन, बाप होऊन या दोन्ही प्रक्रिया निभावणं अत्यंत अवघड प्रक्रिया आहेत. प्रत्येक बाप ही घटना, ही गोष्ट करू शकत नाही. मात्र आई भर तारुण्यामध्ये विधवा होऊ द्या, तीच आई मुलांचंही संगोपन त्याच तोलामोलाने करते. ज्या अनुषंगाने बापाने आपली प्रक्रिया निभावली, त्याच अनुषंगाने ती बापही होते. बाळ चुकला तर 2 थापडाही मारायला तयार होते. आणि चुकलेल्या बाळाला 2 थापडा मारल्यानंतर जर ते रडायला लागलं, फुंदायला लागलं, फुंदू रडायला लागल्यानंतर त्यालाच आपल्या कुशीमध्ये घेऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला, त्याचे डोळे पुसायला सुद्धा तीच तयार होते. दोन्ही कार्य ती आई करत असते. आज ह्या परिवारातील आई एक वनवासी झाली, तर आपले पतिदेव गेले, आपल्या कपाळाचं कुंकू पुसलंय, कुंकू संपलंय. परंतु लक्षात घ्या, त्याच बाबांचं कार्य ती आई आजही तेवढ्याच जोमाने, तेवढ्याच तोला मोलाने आपल्या मुलांना आधार देण्याचं काम करते. प्रेमाने आवाज दिला जातोय, संदीप, अमित, बस तुम्ही बाकीचा सगळा संसार सांभाळा, माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे, सदैव तुमच्या पाठीशी आहेत. त्या मैयाची सेवा, त्या आईची सेवा, त्या दोन्ही बंधू राजाकडनं घडत राहोत, हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. का सेवा करत राहोत? आईच्या सेवेसाठी काही बॉन्ड लिहून घेतलेलं असतं का? नाही. आपलं लहानपण जर आठवलं तर आपल्याला आपली लहानपणाची आई आठवते. एवढा उन्हाळपणा. आमच्या गुरुकुलामध्ये आता 40 मुलं राहत आहेत. 40 मुलं जर तुम्ही एकदा येऊन पाहाल तर त्यांचा पूर्व इतिहास, गावातील जर इतिहास पाहिला, 9-9, 10-10 वर्षाची मुलं अशी होती की गावामध्ये त्यांना पूर्ण गाव वैतागलं होतं. अशी मुलं आमच्याकडे आणून टाकलेले आहेत. म्हणजे आता ते बदलले. आता त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ज्ञानोबराय, तुकोबराय दिसतात. साक्षात ज्ञानेश्वर महाराजांसारखे ते वर्तन करतात. संस्काराचा परिणाम होतो. परंतु त्या लहान उन्हाळपणामध्ये लहान मुलं आपल्या आईला किती त्रास देतात हे बापाला कळत नाही. बाप बाकीचं सगळं काम मुलांसाठी करतो, सगळं कार्य करतो, त्यांना संपत्ती गोळा करून ठेवतो, सगळं करून ठेवतो. परंतु प्रत्येक क्रिया बाळाची सहन करण्याचं काम फक्त आई करत असते. ती आई सगळ्या अनुषंगाने त्या बाळाला सांभाळते. मुलांना सांभाळणं सोपं नाही. गुरुकुल चालवायचं जरी असेल तर त्याला आई होणं सांभाळावं लागतं. याचा ज्वलंत अनुभव आम्हाला 2 वर्षात आहे. तात्यांनी पाहिलं, भोज काका कशी अवस्था असते मुलांची, पाहिलं त्यांनी, अनुभव आला त्यांना. मुलांना सांभाळणं तेवढं सोपं नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी पोटामध्ये आई घालते आणि त्या मुलांना सांभाळते. जेव्हा ते लहानपण संपतंय आणि लहानपण संपल्यानंतर आपण मोठं होतो, मोठं झाल्यानंतर आपण लहानपणामध्ये किती एक शब्द आहे तो मी काढत नाही, लायक होतो. पुढे काय लावायचं लावा. असं आपण असताना सुद्धा त्या आईने आपल्याला पोटाशी घातलं, आपल्या पोटामध्ये घातलं आणि पोटामध्ये घालून एवढं मोठं केलं. आज सगळं जग आपल्याला प्रणाम करतं, सांगतात किती शांत आहात. हा शांतीचा पुतळा तुम्ही लहानपणी पाहिला असता तर कळालं असतं. ती आई सांगते, जगाला सांगत नाही, फक्त त्या गोष्टी आईलाच माहीत असतात. आणि अशी आई जेव्हा आपल्याला एवढं मोठं करते ना, तेव्हा त्या आईची आठवण झाल्यानंतर आपली अवस्था काय होते, मला वाटतं आपल्या शब्दसुमनांनीच ऐकलं पाहिजे. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे, उपकार फिटणार नाही.
उपकाराची तत्काळ झाली नाही अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार विसरणार नाही अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार विसरणार नाही याला लहानपण म्हणतात, याला आई म्हणतात. एवढं आपल्याला आई घडवते, एवढा बाप घडवतो. मला एक आनंद वाटतो. संदीप भाऊ असतील, अमित भाऊ असतील, यांचं नाव घ्यायला, त्यांच्या सुनांचं नाव घ्यायला खूप आनंद वाटतो. का? ज्या काळामध्ये बापाला मुलाची गरज असते, ज्या काळामध्ये परिवाराची गरज असते, त्या काळामध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे सेवा त्या परिवाराने केलेली आहेत. थोडंसुद्धा दुःख शेवटच्या काळामध्ये बाबांना होऊ दिलं नाहीत. व्याधी त्रास देत होती, परंतु यांचं प्रेम त्या व्याधीवर आवरण घालण्याचं काम करत होतं, लेपन करण्याचं काम करत होतं. कुटुंबातील प्रेम जेव्हा दुःखामध्ये मिळतंय ना, तेव्हा ते सगळ्यात मोठं औषध जीवनामध्ये असतं. तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामधील प्रत्येक डॉक्टरला विचारा, औषध जास्त काम करतं का प्रेम जास्त काम करतं? प्रत्येक डॉक्टरकडनं एकच शब्द येईल, प्रेमाची स्पंदना जेवढी मोठी आहेत तेवढी औषधसुद्धा काम करू शकत नाहीत. पाठीमागेच एक प्रक्रिया मी पाहिली होती. एका मातेच्या उदरातून 2 मुलं जन्माला आलेत, एक मेलेलं आणि एक जिवंत.
जेव्हा मेलेलं मूल पाहिलं जातं, आई पुढे आणलं जातं, आई त्या मुलाला हाताने पकडून धरते. डॉक्टर म्हणतात अरे बाई मेलंय ते. आईचा आणि डॉक्टरचा कंप्लीट पाऊण तास संघर्ष चालतोय. त्या मुलाला, त्या प्रेताला घेण्यासाठी ते डॉक्टर तडफडतात, प्रयत्न करतात. आजूबाजूचे जे वार्ड असतात तेही प्रयत्न करतात. आई मुलाला सोडायला तयार नाहीत. पण जेव्हा पाऊण तासाने तेच मुलगा मोठ्याने आकांत करून रडून उठतंय, तेव्हा डॉक्टरांचे हात थरथर कापू लागतात. हे झालं कसं काय? हे झालं नाहीत. आपले श्वास आपल्या आईने मुलांसाठी विकत दिले, आपल्या बाळासाठी विकत दिले. जी डॉक्टर किमया करू शकत नाही, ते आईचं प्रेम, बापाचं प्रेम करू शकतंय. त्या बापाला, त्या आईला विसरता कामा नये. एक प्रसंग सांगतो आणि मी थांबतो. कौलारू घर, गरीब प्रसंग. दोघं पती पत्नी राहतात, पती पत्नी. दोन मुली, एक मुलगा. पहा परिस्थिती कशी मजबूर करते बरं का. साधारण 9व्या वर्गामध्ये मुलगी शिकते, 10वी पार पडते. आणि आईबाप विचार करतात आपल्या लेकीचं लग्न झालं, तिच्या घरी गेली की आपल्या डोक्यावरचा ताण कमी होईल. 2 एकर क्षेत्र, कोरडवाहू क्षेत्र. बाप विचार करतो आता मुलीच्या लग्नाला पैसा आणायचा कुठून. एक चांगलं स्थळ येतं आहे आणि बापाला सांगितलं जातं आहे, अरे रामभाऊ तुझी मुलगी चांगली आहे, दिसायला चांगली आहे, 10वी झाली, आता इथून पुढे काय करायचं काही नाही म्हणे. तिचं एकदा हात पिवळे केले की संपला विषय, आता काही करायची धडपड नाहीत. एक चांगलं स्थळ आलंय, 2-4 गाड्या दरवाजासमोर उभ्या राहत आहेत, 4 मजली इमारत आहेत, पेट्रोल पंप आहेत, सगळं आहेत, काहीच कमी नाहीत. एक काम कर ना, आलेली संधी सोडू नको. फक्त तुला एकच काम करावं लागेल, लग्न हॉलमध्ये करावं लागेल. हुंडा नको, काही नको. तयार होतो हॉलमध्ये लग्न करायला. कमीत कमी 2.5-3-4 लाख रुपये खर्च करायचे. कुठून पैसा आणायचा? 2 एकर क्षेत्र, 5 लाखाला गहाण ठेवलं जातं. 5 लाख रुपये येतात. मुलीचं लग्न थाटामाटामध्ये केलं जातं. मुलगी घरी जाते. मुलगा 10वी होतोय, 12वी होतो आणि 12वीमध्ये 85% पडल्यानंतर तो म्हणतोय बाबा मला इंजिनियर व्हायचं आहे. अरे 10-12 लाख रुपये खर्च होणार आहेत. एवढे पैसे आणायचे कुठून? बाबा ताईसाठी 2 एकर क्षेत्र गहाण ठेवलं, तेव्हा तुम्हाला पैसा दिसला नाही, तेव्हा तुम्हाला काही दिसलं नाही. आणि माझ्या शिक्षणाच्या वेळेस तुम्हाला काय दिसू लागलात? पैसा. माझ्यासाठी जीवन नाही, फक्त ताईसाठीच होतं का? 12वी झालेल्या मुलाला 10-12 लाख रुपये आणायचे कुठून? बाप याच्याकडे जातो, त्याच्याकडे जातो, आपल्या डोक्यावरची टोपी उतरतोय आणि हात पसरवतोय, कुणीतरी द्या मला, कुणीतरी मदत करा, पोराला इंजिनियर बनवायचं आहे. रोन काढून सहन करणं कुठं चांगलं आहेत का म्हणे? इंजिनियर बनवायचं तर हाताची मेहनत वापरायची, मनगटामध्ये ताकद पाहिजे, कष्ट करायचे. उठले की सुटले. गरिबी खूप परीक्षा घेते बरं का माणसाची. परिस्थिती अवघड असते. सांगेन मी तुम्हाला, पत्नीची डिलिव्हरी जेव्हा झाली, परिस्थिती कोणाचा परिचय नव्हता. 26,000 रुपये फक्त डॉक्टरचे भरायचे होते, तर कोणी उभे करायला तयार नव्हतं. नेमकंच आम्ही दोघंही आळंदीवरून आलो तेव्हा ना, जेव्हा पैसे नव्हते खिशामध्ये. डॉक्टर म्हटले तर मग ते शब्द खूप अवघड असतात बरं का. परिस्थिती आपली परीक्षा घेते. एका मेडिकलवाल्याने सांगितले, महाराज तुम्हाला किती पैसे लागतील तेवढे मेडिकलही घेऊन जा आणि पैसे घेऊन जा. जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा मला द्या. मला तो मेडिकलवाला दिसला नाही, त्याच्यामध्ये देव दिसला. कारण परिस्थितीच्या वेळेस मदत केली त्याने. आणि एक माळकरी होता बिचारा, त्याचं चांगलं मोठं दुकान होतं. त्याच्याकडे एक गिऱ्हाईकाने कमीत कमी 30,000 ते 35,000चा असा एक कट्टा टाकला. आणि टाकल्यानंतर म्हटलं, दादा मला पैशाची गरज आहे, डॉक्टरचे भरायचे आहेत. महाराज एवढे पैसे कुठं राहतात का? गळ्यात माळ होती बरं का. आणि प्रेमाने एवढं म्हणा, महाराज तुम्हाला काय पाहिजे खायला सांगा, काय देऊ सांगा, चहा आणू का आईस्क्रीम आणू का हे आणू का ते आणू. पेटवायची ती. ज्या काळामध्ये गरज होती तेव्हा मदत कोणी केली नाहीत. मला तो देव अजूनही मी त्याची आठवण काढतो. योगेश महाराजांना माहीत आहेत, भगूरला घडलेली घटना आहे, डोळ्यासमोरची घटना, ताजी घटना. बाप पैसे मागायला जातो, कोणी उभं करायला तयार नाहीत.
15 दिवस बाप फिरतोय आणि 10-12 लाख रुपये एका त्या बाळदानाच्या पिशवीमध्ये घेऊन येतो. पोरा पुढे टाकले जातात, जा इंजिनियर हो बाळा, आता खूप मोठा इंजिनियर हो. 4 वर्षे पार पडले जातात. पाठीमागचं शिंगरू पुढे पुढे सरसावतंय, पुढे पुढे मोठं व्हायला लागतं. हा इंजिनियर होतो. इंजिनियर झाल्यानंतर इंजिनियर होत असतानाच त्याच्याच शाळेमध्ये शिकणारी एक मुलगी विचार केला, आपले विचार एकत्र येत आहेत, मग आपण एकत्र राहायला काय हरकत आहेत. आईला वडिलांना न सांगता तिकडे रजिस्टर होऊन जातं. दोघंही घरी येतात आणि बापाला सांगितलं जातात, बाबा तुम्हाला खर्च झेपणार नाही म्हणून, तुम्हाला खर्च होऊ नये म्हणून आम्ही आमचं उरकून घेतलं. बापाला वाईट वाटतं. राहतात. 1 महिना होतो, 2 महिना होतो, 3 महिने, 6 महिने व्यवस्थित जातात. आमच्या गुरुजींच्या भाषेत ती विलायती कोंबडी म्हणते, आपल्याला प्रगती करून घ्यायची असेल तर शहरामध्ये जावं लागेल. कळतात ना शब्द? शिकलेली बिचारी ती म्हणते, आपल्याला इथं राहता कामा नये, आपण भाड्याने राहू परंतु इथं राहायचं नाही. एवढ्या शिक्षणाचा फायदा काय? कुछ कामी. मुलाला सांगितलं जातं, मुलगा म्हणतो, काही नाही बाबा, मी शहरात जाईन, दर महिन्याला तुम्हाला पैसे पाठवील, परंतु माझ्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. मुलगा निघून जातो, सूनबाई निघून जाते. वर्षभर पैसे रेग्युलर महिन्याला येतात. 2,000, 4,000, 6,000, कधी कधी 10,000. एक दिवस ताट समोर आल्यानंतर बायको म्हणते, का हो दर महिन्याला तुम्ही एवढे पैसे पाठवतात, आपल्या स्वतःचं घर नाही, आणि जर तिकडेच पैसे देत राहिला तर घर कधी होणार. तेवढ्या पैशामध्ये आपला हप्ता जाऊ शकतो, आपल्या स्वतःचं घर होऊ शकतं. 2-4 वर्ष थोडेसे हालाकीचे होतील, कष्ट करावे लागतील. पटतं बरं का? हे विचार पटतात हे विचार. आणि परिणामतः पोरगा तुटतो, लहाना पोरगा मोठा होतो आणि तोही म्हणतो मला डॉक्टर व्हायचं म्हटल्यानंतर आता बापाने कुठून पैसे आणायचे? बापा लेका पैसे नाही आपल्याकडे, लेका पैसे नाहीत. आणि पैसे नाही म्हटल्यानंतर तुमच्या दोन्ही मुलांसाठी होतं, परंतु मला जीवच नाही, माझ्यामध्ये जीवच नाही म्हटल्याबरोबर परिणामतः 8-15 दिवस तोच बाप फिरतो आणि 15 दिवसानंतर त्याच पिशवीमध्ये 15 लाख रुपये आणले जातात, पोरापुढे टाकले जातात. पोरगा शिक्षण घ्यायला जातो आणि 15 दिवसानंतर त्याच बापाचं प्रेत बसस्टँडवर फुटपाथवर पडलेलं पाहायला मिळतंय. 3ही मुलांना फोन केले जातात आणि फोन केल्यानंतर मुलगीही येते, बाळही, इंजिनियरही येतो आणि डॉक्टर बनणारा डॉक्टरसुद्धा येतो. दोघांना तिघांना पाहिल्यानंतर प्रेत घरापुढं ठेवलं जातं. आई रडते, मुलंही रडतात आणि त्या मुलांसमवेत एक रडणारा माणूस असतो. तो MBBS झालेला डॉक्टर असतो, त्याचा भल्ला मोठा शहरामध्ये दवाखाना असतो. आईच्या त्या प्रेताच्या पायावर डोकं ठेवलं जातं आणि डोकं ठेवल्यानंतर अपरिचित व्यक्ती का रडते म्हणून मुलं विचारतात, काका तुम्ही कोण आहात? नाही म्हणे, ज्या बापाच्या दोन्ही किडन्या माझ्या दवाखान्यामध्ये विकल्या गेल्या तो डॉक्टर आहेत. पहिला मुलगा इंजिनियर बनवण्यासाठी पहिली किडनी बापाने दिली, डोनेट केली, आणि दुसरी किडनी जेव्हा देण्यासाठी आला तेव्हा मी म्हटलं, बाबा जिवंत राहणार नाहीत, मेल्यानंतर जर मी माझ्या मुलांसाठी कामं येत असेल तर माझी किडनी घ्या. मी नाही म्हटलं तेव्हा तोच बाप म्हटला, अर्ध्या तासानंतर 1 तासानंतर जर हाच म्हातारा मरणार असेल तर तुम्हाला चालेल का? मी मेल्याशिवाय राहणार नाहीत. नाही इलाज असतो बापाची किडनी घेतली. आणि तो डॉक्टर सांगत होता, काय मुलांसाठी बापाने बलिदान दिलं. तेव्हा तीच मुलगी म्हणत होती, बाबा तुम्ही मला सांगितलं असतं तर मी तुम्हाला पैसे दिले असते. मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही मला म्हटलं असतं तर मी डॉक्टर झालो नसतो. मेल्यानंतर बाप कळतो. अशी परिस्थिती जर असेल तर तो बाप, ती आई कदापिही जिवंत राहू शकत नाही, कदापि सुखी राहू शकत नाही. ह्या बोराडे परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. दोन्ही बंधुराजांना खूप चांगल्या प्रकारे ही बापाची सेवा केली, वडिलांची सेवा केली, शिवाजी बाबांची सेवा केली आणि आईचीही सेवा चांगल्या प्रकारे करतात. एकदा पुनश्च त्या बोराडे परिवाराला खूप 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 कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि जोपर्यंत ह्या कुडीमध्ये प्राण आहेत तोपर्यंत त्या दोन्ही मुलांकडनं, त्यांच्या भगिनीकडनं आईची सेवा घडत राहोत हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. विशेषतः संदीप भाऊ म्हणे, अमित भाऊ म्हणे, महाराज आमच्या बाबांची आठवण काहीतरी राहिली पाहिजे, असा कार्यक्रम झाला पाहिजे.
परंतु कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा काही दिवसानंतर लोक विसरून जातील अशी एखादी वस्तू आम्हाला तुम्हाला द्यायची आहे का ती विसरता कामा नये. तिची आठवण जोपर्यंत तुमचं गुरुकुल चालू आहे, जोपर्यंत तुमचा आमचा संबंध राहील तोपर्यंत आठवणीत राहिली पाहिजे अशी काहीतरी वस्तू द्या, सांगा. तर त्यांनी सांगितलं, लाखो रुपये डॉक्टरांना देऊन आम्ही बाबांना वाचवू शकलो नाहीत. त्यांची स्मृती, त्यांची आठवण आम्हाला वाचवण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल सांगा. तुमच्या मुखातून सरस्वती नांदते, आम्हाला त्या सरस्वतीसोबत लक्ष्मी देण्याची इच्छा आहे. म्हटलं लक्ष्मी देऊ नका, मला पैशाची गरज नाही, अशी एखादी वस्तू द्या तर ती वस्तू बाबांच्या कायम आठवणीत राहील. मग त्यांनी या सरस्वतीच्या गळ्यामध्ये राहणारा कायमचा विणा आहे, सतत ती बोट छेडणारी ती तार पाहण्यासाठी, आठवणीत राहण्यासाठी बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याच सरस्वतीचा विणा जो आपल्या डोळ्यासमोर उभा केलेला आहे, तब्बल 16,000 रुपये खर्च करून आमच्या संदीप भाऊंनी, अमित भाऊंनी तो विणा गुरुकुलासाठी अर्पण केलेला आहे. हा ज्याच्या गळ्यामध्ये असेल त्यांना फक्त आठवण कोणाची येईल, शिवाजी बाबांची आठवण आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून बाबांना शेवटची जात असताना श्रद्धांजली समर्पित करूया. या सत्संगाला पूर्णविराम देत असताना एकच प्रार्थना का संपूर्ण बोराडे परिवारात खूप आनंदाचा क्षण आहेत. आमची वारकरी मंडळी सगळी आलेली आहेत, सगळी पाहुणे मंडळी आलेली आहेत, सगळा बोराडे परिवार आहेत. जाता जाता शेवटची श्रद्धांजली समर्पित करूया. बाबांचा अत्यंत गोड शेवट झालात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात गेल्यानंतर आपली शेवटची याचना, शेवटचा गोडवा जो गायला होता तो अभंग गाऊया आणि या सत्संगाला पूर्ण विराम देऊया. झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला 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 शेवट हा गोड. देव पुरविले गोड, देव पुरविले गोड, झाला शेवट हा गोड. सेवे देवे स्वीकारिले, स्वीकारिले, देव पुरविले गोड, देव पुरविले गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला 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 शेवट हा गोड. कैलासवासी शिवाजी नाना बोराडे यांच्या प्रथम वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्रित आलात. श्रीमती रंजनाताई बोराडे यांच्या अनुषंगाने श्रीमद भागवत कथेच्या रूपाने संपूर्ण बोराडे परिवाराशी संबंध आलात. आणि मी संदीप भाऊंना किंवा अमित भाऊंना सांगू इच्छितो, बाबांचा उद्धार आमच्या शब्दापेक्षा त्यांनी त्यांच्या वर्ष श्रद्धाच्या आत सगळी भागवत कथा श्रवण केलेली आहेत. त्याच्यामुळे उद्धाराचं एकमेव साधन श्रीमद भागवत आहेत. आणि बोराडे कुटुंबामध्ये गोड अशी पितृपक्षात ही कथा झालेलीच आहेत. त्याच्यामुळे उद्धाराचं साधन त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त झालं आहे. तरीही आपल्या अंतःकरणातील ही भावना व्यक्त करण्यासाठी आपण सर्व एकत्रित झालोत. आमच्या ह्या सत्संगासाठी आमचे संपूर्ण कलारत्न महाराज परतूरवरून आलेत, जे बासरी वाजवतात ते. परतूर मराठवाडा एवढ्या दुरून फक्त त्यांच्या प्रेमाने ह्या ठिकाणी, संदीप भाऊंच्या, अमित भाऊंच्या प्रेमाने त्या ठिकाणी प्रवास करून आलेत. गोड अशी बासरी वाजवत आहेत. आपल्याच नाशिकचं भूषण अमरदादा हँड सॉनिक गोड असा त्यांचा परिचय देतात. विकासदादा भुसारे त्यांची बोटं त्यांचा तबला परिचय देतात. आणि गोड असा आवाज ज्यांचा आहेत आमचे बंधुराज योगेश महाराज सायकेडे, त्यांचा आवाजही परिचय देतो आणि त्यांचं संगीतसुद्धा परिचय देतं आहे. आणि हीच साऊंड सिस्टीम, गोड असा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम
आमचे रामनाथ भाऊ करतायत, त्यांनाही धन्यवाद. आणि या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी साधारणत 5 लाख लोकांनी आपली श्रीमद भागवत कथा पाहिली. किती? 5 लाख. आणि ह्याही सत्संगाचा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार प्रसार व्हावा या अनुषंगाने आमचे राहुल दादा अत्यंत धडाडीने कार्यरत आहेत. एकदा त्यांनाही धन्यवाद. रोहन दादा, राहुलच्या सोबत आल्यामुळे रोहनची आठवण विसरलो नाहीत, फक्त एक राशी असल्यामुळे फरक पडला. रोहन दादा मातोरीकर अत्यंत भक्तिनाद चॅनलच्या अनुषंगाने भक्तीचं ते कार्य करतात, त्यांनाही धन्यवाद. आणि आपण सर्व मंडळी आलात, एकदा पुनश्च आपणा सर्वांना खूप खूप कोटी कोटी धन्यवाद. जाता जाता एकदा सर्वांना विनंती आहेत, बाबांना एकाएकाने श्रद्धांजली दिली, 2 मिनटं घेतले तरी संध्याकाळचे 6 वाजतील. त्यापेक्षा संतांच्या नामचिंतनाने आपण श्रद्धांजली समर्पित करूया. सर्वांनी हातांनी टाळी आणि निवृत्तीनाथ दादांचं नाव घ्यायचं आहे. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, सर्वांनी बोला, पाठीमागे बोला, समोरचे बोला, सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. हीच श्रद्धांजली होणार आहे. आतापर्यंत 2 तास तब्बल आम्ही बोलत होतो, आता तुम्हाला सुवर्ण संधी आहे. हा आवाज आपल्याला शिवाजी बाबांपर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे, श्रीरामांपर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे. निवृत्ती राया, निवृत्ती राया, शोभा मुक्ताबाई ज्ञान सखया. बापरे, भर चावडीवर दरोडा. आवाजाचा फायदा घेऊन कोणीच म्हणत नाही, थोडासा मोठा आवाज आला पाहिजे ना. निवृत्ती राया, निवृत्ती राया, गोपाल मुक्ताबाई ज्ञान सखया. कार्यक्रम संपल्यानंतर जेवण आहेत ना? आहे का? थोडासा मोठा करा, भूक लागल्यानंतर आवाज वाढतो असं म्हणतात. पुरुष वर्गाचा आवाजच नाहीत. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. वा, तुमचा आवाज कमी झाला. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. वा वा वा, थोडासा मोठा, 1च मिनिट फक्त. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. जय हो. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. या नामदेव काका.